गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. हे असं म्हणण्यापेक्षा मला असं आज एक डोक्यात आलं की काहीतरी वेगळं म्हणूयात किंवा आपण मराठी आहोत तर मराठीशी रिलेटेड काहीतरी मस्त असं मॉर्निंग स्टार्ट करूयात किंवा सुप्रभात स्टार्ट करूयात. सो मी एक लाईन तयार केली किंवा मला असं मनापासून वाटलं की गुड मॉर्निंग गाईज वगैरे असं म्हणण्यापेक्षा असं म्हणावं. तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो ते आहे, रामराम पाहुणं, काय म्हणता, कसे आहात? मस्त मजेत ना? असंच हसत खेळत राहा. मी कल्याणी शिंदे म्हेत्रे तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करत आहे. सो हे असं मला तुम्हाला रोज सुरुवातीला गुड मॉर्निंग करायला खूप आवडेल. तर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो मी हे असंच पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुड मॉर्निंग करेल किंवा सुप्रभात करेल. आणि अजून काही वेगळं जर मला जमलं, मी आता गावाला जाणार आहे, सो तिथे मला कोणी काही सुचवलं की तू असं नाही असं कर आणि ते जर मला आवडलं तर मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर आता दिवाळीला सुरुवात तर झालेली आहे. काल आपण बघितलं आहे, माझ्या सासूबाईंनी मला शिकवले की चकलीची भाजणी कशा प्रकारे बनवायची. आज आम्ही ते पीठ दळून आणलेलं आहे, पण आम्ही ते एवढ्यात नाही करणार आहोत, कारण की आता एवढ्या लवकर केली तर ती वातावरणामुळे कदाचित साधळते पण. सो आम्ही ते थोडं दिवाळीच्या 3-4 दिवस आधी करणार आहोत, पण त्याची रेसिपीही तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तर आज मी दिवसभरात काय काय करत आहे किंवा अर्जुनसोबत आम्ही काय काय मस्ती केली आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. किल्ला चिखलाचा बनवायचा असतो अर्जुन. अर्जुन, किल्ला बनवायचा असतो चिखलाचा. पहिल्या वर्षी केलं होतं, पहिल्या दिवशी नाही. तुला चिखल नाही आवडत आहे ना? त्या साईडनी पण साफ कर. तिथं इथे खाली ना, खाली हा ते बघ, तिथं धूळ आहे, तिथं कर साफ. भरायचं नाही, ते धुवायचं. हा तसं धुव. तिथे धूळ आहे ना, थोडी तिथं चोळ हाताने सोडली पाईप पकडते तिथली धूळ. हा उठली, हा उठली. ओ बापरे, इथं काय झालं? शी, हात नको, त्याच्यात किडा असतो. जर असं मी त्याला पाडते कसं मी तरी. नाही, ती ना किड्यांनी घर बनवलं. इथला थोडासा कलर गेला, आता आपण साफ केलं तर वाळला ना किल्ला की आपण परत धुऊया. आपल्याकडचं ब्लॅक कलर मागणं धुतला का? बस का आता? किती सुंदर दिसतं बघ धुतल्यावर. झाडांना पाणी देऊन घ्या आता. चल मग आपण पाईप बंद करून टाकू, नळ बंद करून टाकू. त्या आबांकडनं मूर्ती आण महाराजांची, जातीला पण धुवून काढू. हा झाला आता अर्जुनचा किल्ला धुवून व्यवस्थित छान. आता सुकायला हवा आपण. हा झाडांना पाणी देते तोपर्यंत महाराजांना घेऊन येते, महाराजांची मूर्ती पण धुवून घेते. हे माझं छोटंसं गार्डन. हे आबोलीचं झाड आहे, याला खूप जास्त आहे. या कुंडीमध्ये हे दत्ताचं झाड आपोआप उगवलंय, औदुंबराचं झाड आपोआप उगवलंय. सो मी ठेवलंय ते दत्तांचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद म्हणून. आणि हे फुलांचं झाड. कोरफड पण मी लावली आहे. प्रत्येक घरात कोरफड हवीच.
आयुर्वेदिक असते, कशा ना कशासाठी तरी तिचा उपयोग हा होतोच. आणि हे आहे आंब्याचं झाड, जे मी घरीच आंबा खाल्ल्यानंतर कुई लावली, कुंडीत टाकली आणि ते आता इतकं छान झालेलं आहे. हे असं शोचं झाड म्हणून आणलं होतं, पण याला अतिशय सुंदर फुलं येतात, छोटी छोटी रेड कलरची. आणि हे लिंबाचं झाड लावले माझ्या सासूबाईंनी, पण अजून तरी याला लिंब आलेले नाही. ते छोटं आहे ना अजून, येईल पण हळूहळू. या सगळ्या वॉटर लिली आहेत. हे मधुमालतीचं, याला पण खूप सुंदर फुलं येतात, पण अजून याला पण आलेली नाही आहे, येते. हे आता खाईच्या पानांचं, म्हणजे नागिनीचं पान आत्ताच लावलंय, आणलं होतं मी एका ठिकाणावर. हे शोच आहे. इथे त्या 2 कुठे ठेवल्या होत्या जास्वंदाच्या, पण इथे फुलं नव्हती आहेत म्हणून मी हे खाली नेऊन ठेवले. खाली त्याला खूप मस्त ऊन, वारा, पाऊस आणि फुलं पण येतात. हे मोगऱ्याचं एक ठेवलंय. सो झाडांना पाणी देऊन झालेलं आहे. अर्जुन महाराजांची मूर्ती घेऊन येतोय. मम्मी महाराजांची मूर्ती पण स्वच्छ धुवून देतो. सगळं झालं, वाळतोय हा तसा. मुलांसाठी किल्ला म्हणजे जीव की प्राण असतो. आमच्या लहानपणी पण आम्ही पण बनवायचो. आपण त्याला वॉश करू. कुठे ठेवणार आहेस तू त्यांना? वा, तू धुतोस की मी धू? तू धुणार? हो हो, अभिषेकच घातला तू तर. झालं ना आता सगळं किल्ला धुवून? सुकायला ठेवायचं का अर्जुन? झालं बाळा आता, दे पटकन. ओम नमः शिवाय. चला आता बस करा. बघ पाऊस पडणार आहे आता. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.